हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत एकाच कस्टमरचे 2 38 साईज प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग अगदी कमी वेळामध्ये आणि कमी कपड्यामध्ये. 80 सेंटीमीटर हा कपडा आहे बघा. तर एक अस्तर मी इथे घेतलेला आहे. 2 ब्लाऊजची कटिंग आपल्याला करायची आहे, पण 80 सेंटीमीटरमध्ये आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं ते आपण इथे बघणार आहोत. त्यामुळं मग मी एक पीस इथे घेतलेला आहे. ठीक आहे, कारण ॲडजस्ट करून मग त्यानंतर आपलं दुसऱ्या जो अस्तर आहे त्याच्यावरती कटिंग करणार आहोत. तर इथे जे मापाचं ब्लाऊज आहे ते आपण शिवून घेतलेलं आहे आणि हे आहे कटोरी ब्लाऊज. तर कटोरी ब्लाऊजवरूनच मापे घेऊन आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नवीन शिकत असाल तर शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, उंची मी या पद्धतीने घेत आहे. शोल्डरपासून टेप पकडला खालच्या पट्टीपर्यंत. ठीक आहे, उंची आलेली आहे 14.5. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं असते. ठीक आहे, आता बघा चेस्ट कशी मोजून घेत आहे बघा. उलट्या बाजूकडून आपल्याला ही चेस्ट मोजून घ्यायची आहे, म्हणजे की छाती. तर ती आलेली आहे बघा 9.5, म्हणजे 38 झाली. चौथा भाग तिचा 9.5 येतो, 38चा. ठीक आहे, आणि कमर इथे मोजून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. तर ते आहे 8.5 इंच. तर कमर आहे आपली 34 इंच. ठीक आहे, तर अशा पद्धतीनेच तुम्हाला मोजायचं आहे आणि जे काही ब्लाऊजवरून माप येतील ते माप इथे तुम्हाला टाकायचं आहे. इथं चौथा वगैरे करायची गरज नाही आहे, डायरेक्टली आपला चौथा भाग निघतो. तर टेप बघा असा सरळ पकडलेला आहे आणि अर्धा इंच वर सोडलेला आहे शोल्डरच्या वरती, कारण शोल्डरमध्ये कपडा आपला अर्धा इंच दबला जातो. त्यानंतर ही लाईन अशी सरळ आपल्याला आखून घ्यायची आहे, उभी आणि हे बघा आडवी. आडवी तर आपल्याला बघायचं आहे का हे आपल्या बरोबर काकीमध्ये येते का नाही. तर ते आपलं बघा 6 इंच आलेलं आहे आणि मी आडवी आणि उभी दोन्ही लाईन तिथे आखून बघितलं. त्यानंतर मुंढ्याचा आकारसुद्धा आपण 1.5 इंचावर देत असतो, तो सुद्धा व्यवस्थित आला आहे की नाही तो सुद्धा मी चेक करून घेतला. तर पूर्ण मुंडा आपला आलेला आहे 6 इंच. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मुंढा मोजून घ्यायचा आहे. आणि इथे बघा आता अस्तर हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि फोल्ड बाजूकडून उंची टाकून घेणार आहोत. तर उंची आपली होती तयार ब्लाऊजची 14.5. तर त्याच्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो सिलाई मार्जिंगसाठी. ठीक आहे, तर मी 15.5 वरती मार्किंग करून घेतलेली आहे. खाली हा कपडा एक्स्ट्रा म्हणजे मागं पुढं असतो म्हणून तो थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे, अर्धा इंच. अर्धा इंच 2-3 पॉईंट असं एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि आधीच कपडा आपला हा कमी आहे, त्यामुळे मी काही जास्त एवढा कपडा सोडलेला नाही. आता आपण इथे शोल्डर टाकून घेणार आहोत. तर शोल्डरसुद्धा आपल्याला कस्टमरचं मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 5.5 घेतलेला आहे, कारण गळा उंची जास्त आहे. पण तरीही शोल्डर पट्टी किती आहे कस्टमरची ती आधी मी मोजून घेते, कारण शोल्डर पट्टी मी काही मोजून घेतलेली नाही. तर मी मोजून घेते आणि त्यानंतर मग शोल्डर पट्टी जितकी असेल ना तितकं आपल्याला तिथे शोल्डर टाकून घ्यायचं आहे. तर बघा शोल्डर पट्टी थोडी, तर कस्टमरचं जे शोल्डर आहे, शोल्डर पट्टी तयार शोल्डर पट्टी आहे ती आहे 3 इंचची. तर आपलं अर्धा इंच सिलाईमध्ये जाणार किंवा पाव इंच सिलाईमध्ये जाणार, तर तितकं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे शोल्डर. ठीक आहे, तर तिथे मी तशा पद्धतीने मार्किंग केली. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे आता मुंडा टाकून घेणार आहोत. तर मुंडा आपला आलेला होता 6 इंचचा. तर 6 इंचावर मी मार्किंग केली बघा, ती लाईन सरळ टाकून घेतली. त्यानंतर शोल्डर घेतलेलं आहे ना आपण, तितकंच अंतर आपल्याला खाली यायला पाहिजे म्हणून मी ते चेक करून घेतलं. आणि थोडंसं जरी मागं पुढं असेल तर ती लाईन व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर चेस्ट टाकून घ्यायची, म्हणजे छातीचा चौथा भाग आलेला होता आपला 9.5 आहे ना. त्यानंतर 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी अशा पद्धतीने ते दोन्ही मार्किंग मी तिथे करून घेतलेलं आहे. त्यानंतर कमर आपली आलेली होती 8.5 आहे ना, म्हणजे 34ची कमर आलेली होती. 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच, म्हणून मी ते 8.5 वर एक मार्किंग करून घेते. त्याच्या पुढं 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी या पद्धतीने तिथे तिन्ही मार्किंग मी करून घेतलेले आहे. आणि हे लाईन आता सरळ टाकून घेणार आहोत आपण ह्या 2. ठीक आहे, हे सिलाई मार्जिंगच्या लाईनी आहेत. तर ह्या सरळ आखून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1.5 इंचावर बॅक मुंड्याचा आकार आपण देत असतो, तो आपल्याला द्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने बाहेरून तो आकार आपल्याला द्यायचा आहे. तर आकार जरी आपला थोडासा मागं पुढं झाला ना, तर इथे थोडंसं माझा हे झालेलं आहे, पण कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कैचीने गोल आकारामध्येच कटिंग करायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपला तो मुंढ्याचा आकार झालेला आहे. त्यानंतर मी इथे गळ्याची रुंदी तर आपण 2.5 घेतलेली आहे. गळ्याची उंची कस्टमरच्या आवडीनुसार आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने आता गळ्याचा बॉक्स तयार केला आणि गोलसर आकार देऊन घेतला. आणि त्यानंतर 4 इंचावर परत एक मार्किंग केली आणि वरतीसुद्धा 4 इंचावर मार्किंग केली, म्हणजे रुंदीला 4 आणि उंचीला 4 अशा पद्धतीने मी तो टक्स घेतलेला आहे बघा. म्हणजे अंतर गळ्यापासून अंतर किती घेतलं आहे, तर 4वर मार्किंग केली मी आणि मग 4 उंचीला पण घेतलेला आहे. तर याचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की टक्स आपल्याला कसा द्यायचा असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने आता आपली बॅगची ड्राफ्टिंग झाली आहे आणि कटिंगसुद्धा आपण करून घेत आहोत.
आणि कस्टमरला खूप छान बसलेला आहे आणि हे ब्लाऊज शिवल्यावरती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि त्याचाच व्हिडिओ आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण कटिंग मी आधीच करून घेतलेली, कटिंग करतानाच हा व्हिडिओ काढून घेतलेला आहे आणि कस्टमरला शिवूनसुद्धा दिलेला आहे. हे ब्लाऊज कस्टमरला छान बसलेला आहे. तर बघा आता इथे आपल्याला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे, तर कारण हे 80 सेंटीमीटरचा कपडा आहे आणि कस्टमरची उंची पण जास्त आहे आणि चेस्ट पण जास्त आहे, त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपल्याला तो ॲडजस्ट करायचा आहे. बाहीसुद्धा आपल्याला इथं काढायची आहे, त्यामुळं मग व्यवस्थित तो आपल्याला ॲडजस्ट करून कट करून घ्यायचा आहे. तर इथे आता अशा पद्धतीने मी हे बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे, कारण फ्रंट पार्टची आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी बघा आहे तसंच आपल्याला तिथे ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग करून घ्यायची आहे चारी बाजूला. आणि आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिन्सेस ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही मार्किंग थोडीशी व्यवस्थित करून घेते. वरच्या बाजूनी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते आपल्याला, आहे ना, कारण आपला सिलाईमध्ये दबला जातो, जो आपण टक्स देत असतो प्रिन्सेस ब्लाऊजचा, त्याच्यामध्ये तो दबला जातो, म्हणून 1 इंच वर घेतो आणि 1.5 इंच खाली घेत असतो. टक्ससाठीच आपण खाली एक्स्ट्रा घेत असतो, कारण मधातला टक्स आपण कट करत असतो. त्यामुळं या पद्धतीने आता मी मार्किंग करून घेतली. ठीक आहे, वरती 1 इंच आणि खाली 1.5 इंच. त्यानंतर इथे गळा टाकून घेणार आहोत. तर गळा रुंदी आपण तेवढीच ठेवणार आहोत, 2.5 इंच. बॅकला जेवढी आपण ठेवलेली आहे तितकीच फ्रंटला सुद्धा ठेवायची आहे. आता गळ्याची उंची 6 इंच आपण इथे घेणार आहोत. तर हे सुद्धा आपल्या कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आता हे कस्टमर माझ्याकडे नेहमी असते, त्यामुळे मला माहिती आहे, त्यामुळे मी इथं काही माप मोजून घेतलेलं नाही, पण तुम्ही मात्र मोजून घ्यायचं आहे. गळा किती आहे कस्टमरचा तो सुद्धा. तर इथे गोल आकारामध्ये मी तो गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे 3.25 वरती एक मार्किंग करायची आहे आणि अर्धा इंच आपला सिलाईमध्ये दबला जातो कपडा, म्हणून परत तिथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 4 वरती मार्किंग करायची आहे. बघा, म्हणजे पूर्ण टोटल आपण 4 वरतीच मार्किंग करायची आहे, कारण इतका कपडा आपला हा सिलाई करताना दबला जातो. ठीक आहे, आणि चेस्ट जी आहे ती जास्त आहे, त्यामुळं तो व्यवस्थित बसायला पाहिजे ब्लाऊज. त्यासाठी आता वरतून शोल्डरपासून टेप पकडला, उंचीनुसार आपल्याला हा टक्स पॉईंट द्यायचा असतो बघा. तर मी इथे देत आहे 11.5 वरती. ठीक आहे, 11.5 वरती. आता उंची किती आहे आपली? 14.5. तयार उंची 14.5 आहे, त्याच्यामुळं मी टक्स पॉईंट दिलेला आहे. शोल्डरपासून टेप पकडला आणि टक्स पॉईंट किती दिलेला आहे? तर 11.5, आणि त्याच्या पुढं 1.5 इंच परत घेतलेला आहे आणि परत वरती 2 इंच अशी ती लाईन सरळ आखून घेतली. आता इथे मुंढा जो आहे तो 6 इंच आपण घेतलेला होता, कारण प्रिन्सेस ब्लाऊजचा आकार आपण देऊन घेणार आहोत, तर त्यासाठी आधी मी मुंढा आखून घेते. ठीक आहे, म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर अर्धा इंच खाली आपला हा मुंडा असतो बॅकपेक्षा, आहे ना, फ्रंटचा मुंडा, तर त्यामुळं तो मी अर्धा इंच खाली घेऊन आकार देऊन घेतलेला आहे. इथे जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता. तर इथे बघा आता अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि हे 1.5 इंच जे आपण इथे लाईन ओढलेली होती 2 इंच वर, अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे बघा. ठीक आहे, या पद्धतीने आपला हा प्रिन्सेस ब्लाऊजचा आकार झालेला आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळामध्ये आणि हे कमी कपड्यामध्ये आपण हे कटिंग करत आहोत. तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 कटिंग मी दाखवणार आहे आणि दोन्ही कपडे हे 80 सेंटीमीटरचेच आहेत अस्तर, आणि त्यामुळेच मी एकावर एक ठेवून कटिंग केलेली नाही, नाहीतर आपण दोन्ही कपडे एकावर एक ठेवून कटिंग करत असतो. पण आपल्याला इथे बघायचं आहे की 80 सेंटीमीटरमध्ये आपला जो ब्लाऊज आहे तो निघतो की नाही, म्हणून मी एक आधी कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर आता हे कटिंग आपली फ्रंटची करत आहोत आपण बघा. ड्राफ्टिंग झालेली आहे, कटिंगसुद्धा इथे झालेली आहे. खालचा आकार थोडासा मी असा गोलसर आकारामध्ये देऊन घेतलेला आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर हे प्रिन्सेस जो आकार आहे तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. या पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्टची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता इथे बाहीची कटिंग, एवढा कपडा आपला त्याच्यामधला उरलेला आहे बाहीसाठी. आता इथे आपल्याला बाही ॲडजस्ट करायची आहे. ठीक आहे, आता इथे मी कपडा आधी मोजून घेते की बाही इथे बसते की नाही. ठीक आहे, आता थोडासा कपडा आपला कमी पडतो आहे, पण आपण तो नंतर जॉईंट करून घेणार आहोत. तर इथे आता
खालचा कपडा हा मागं पुढं आहे म्हणून तो थोडासा मी खाली या पद्धतीने सोडून देते. त्यानंतर बाहीची उंची 5 आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे सिलाई मार्जिंगसाठी, कारण ही अस्तरची बाही आहे आणि कॅप हाईट दिलेली आहे 2.5 इंचावरती. ठीक आहे, आता ही मधातली लाईनसुद्धा सरळ आखून घेतली. दोन्हीकडे सेम आहे की नाही ते मी चेक करून घेतलं. त्यानंतर इथे मुंढा टाकून दंडघेर टाकून घेणार आहोत आणि त्याच्या पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत. आणि वरती बघा 1.5 इंच कपडा हा कमी पडतो म्हणून मग अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, शिलाई करताना मी हा कपडा जॉईंट करून घेणार आहे. त्यानंतर बॅकचा मुंडा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. तर वरती अर्धा इंच सोडायचा आहे. त्यानंतर गोलसर भाग 1.5 इंचापर्यंत जो आपला 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतो ना सिलाई मार्जिंगसाठी ते सोडून द्यायचं आहे. आणि छातीचा चौथा भाग जिथपर्यंत येते तिथून अशा पद्धतीने गोल आकारामध्ये जो राऊंड आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तो आलेला आहे 8.25 इंच. 8 आणि प्लस 2 लाईन अशा पद्धतीने तिथे आलेला आहे तो मुंडा. तर तो मी इथे टाकून घेतला क्रॉसमध्ये टेप पकडून आपल्या कॅप हाईटवरती. ठीक आहे, आता हे लाईन मी सरळ टाकून घेतली आणि या पद्धतीने आता बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. त्यानंतर अर्धा इंच खाली फ्रंट बाहीचा आकार जो आहे तो आपण इथे देऊन घेणार आहोत या पद्धतीने. तर ही बाहीची ड्राफ्टिंगसुद्धा आपली झालेली आहे. आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. आता इथे आपल्याला आधी हा कपडा जॉईंट करायचा आहे आणि त्यानंतर मग फ्रंटचा जो आकार आहे तो आपल्याला कट करायचा आहे. म्हणून मी इथे कट करत नाही आणि हा कपडा इथे अशा पद्धतीने इथे ठेवून देते, कारण सिलाई करताना आपल्याला तो जॉईंट करून नंतर मग आपण फ्रंटचा आकार कट करणार आहोत. तर या पद्धतीने एका ब्लाऊजची आपली कटिंग झाली आहे, एका अस्तरची. तर आधी आपण मेन ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर मग दुसऱ्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. ठीक आहे, तर आता हे मेन ब्लाऊज मी इथे घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून ज्या साईडची आपली गळ्याचा जो बंद बाजू आहे ती आपल्याला फोल्ड बाजूकून ठेवायची, म्हणजे बंद बाजूकून ठेवायची आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मेन ब्लाऊज पीसची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेत आहे कटिंग करताना. मेन ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण शिलाई करताना कमी जास्त व्हायला नको त्यासाठी. आणि इथे आपली एका ब्लाऊजची कटिंग इथे झालेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल किंवा चुकून मी काही सांगितलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता. तर इथे बघू शकता आता हे एका ब्लाऊजची आपली कटिंग झाली अगदी कमी कपड्यामध्ये आणि कमी वेळामध्ये. आणि आता दुसरं अस्तर आपण घेणार आहोत. बाहीची कटिंग मी नंतर करून घेणार आहे. तर दुसरं अस्तरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि 80 सेंटीमीटरच आहे हे. आणि 80 सेंटीमीटरमध्ये आपण 38 साईजचं हे प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा करायचं आहे ॲडजस्ट करून. आणि इथे कुठेही कपडा एक्स्ट्रा आपला वायाला गेला नाही आणि परफेक्ट अशी आपली कटिंगसुद्धा झालेली आहे कमी वेळामध्ये. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि तुमचे काही प्रश्न असू दे ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारा. आणि तुम्हाला कुठल्या मापाचं ब्लाऊज कटिंग हवं आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपलं हे दुसऱ्या अस्तरची सुद्धा कटिंग झालेली आहे बघू शकता. आणि एक्झॅक्ट आपण तिथे कटिंग केलेली आहे, कुठेही कमी जास्त अस्तर आपण घेतलेलं नाही. हे बघू शकता. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा. आणि आता मेन जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपण कटिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने बघा कटिंग झालेली आहे. मेन ब्लाऊज पीस ठेवून मी कटिंग करून घेत आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन हे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. हे इथे बघू शकता. तर कस्टमरला खूप छान बसलेलं आहे हे ब्लाऊज. तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, कारण याचा व्हिडिओ आपण आधीच काढून घेतलेला होता कटिंग करताना. आणि थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करा.